वसईच्या पश्चिम पट्ट्यात सध्या नाताळची लगबग पाहायला मिळते। ख्रिस्ती बांधवांनी आपल्या घरामध्ये नाताळची तयारी जोरदार सुरू केलेली आहे। मग ती विद्युत रोषणाई असो, खाद्यपदार्थांची तयारी असो, सध्या वसईतल्या गावागावातील बंगले जे आहेत रोषणाईने नटलेले आहेत। अशाच एका बंगल्यामध्ये आपण आलेलो आहोत, वसईच्या सालोली परिसरामध्ये अंथोन परेरा यांच्या घरी। यांच्या घरी जर पाहिलं तर जोरदार ही नाताळसाठी तयारी आहे, लाइटिंग देखील केलेली आहे, झाडांना लाइटिंग आहे। असे छान असं वसई म्हणजे पर्यावरण हे चित्र डोळ्यापुढे येतं, अशी अशी झाडं देखील लावली। आपण त्यांच्या घरात जाणार आहोत, कशा प्रकारची तयारी आहे। घरामध्ये जर प्रवेश केला तर मुख्य आकर्षण आहे सांता क्लॉज, कारण नाताळ म्हटलं की सांता क्लॉज बच्चे कंपनीचा, म्हणजे घरामध्ये सहसा सांता क्लॉज एवढा मोठा ठेवत फार कमी ख्रिस्ती बांधव ठेवतात, त्यातलंच हे परेरा फॅमिली आहे। जर आपण पाहिलं की कशा प्रकारे म्युझिकवर सांता क्लॉज हा आपला नृत्य करतोय, म्हणजे गेल्या 15 दिवसांपासून यांची तयारीची ही जोरदार सुरू आहे आणि संपूर्ण कुटुंब जे आहे की या तयारीमध्ये झोकून देतं। तर तिकडे पाहिलं तर आपल्याला ख्रिसमस ट्री देखील आहे। दरवर्षी अशा प्रकारची लाइटिंग आणि ही तयारी हे लोक करत असतात। आपल्यासोबत या घराचे जे ओनर आहेत परेराजी, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। सर, काय सांगाल कशा प्रकारे नाताळची ही तयारी आणि उत्साह कसा यंदा? हा सध्याचा काळ आहे, हा आगमन काळ आहे। आगमन म्हणजे आम्ही ख्रिस्ताच्या येण्याची तयारी करत असतो आणि हा एक हप्ता झाला आम्ही ही तयारी करतो आहे मोठ्या उत्साहाने। प्रत्येक वर्षी आम्ही हा सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा करतो, पक्वानं वेगवेगळे पकडतो। मी त्याचा आस्वाद घेतलाच असणार। ही जस्ट सुरुवात आहे आणि जसा जसा वेळ काळ पुढे येत जातो, हा दिवस 25 डिसेंबर जो आमच्या आयुष्यामध्ये प्रत्येक वर्षी हा दिवस मोठ्या थाटामाटात आम्ही साजरा करतो। आमचे परदेशातले सुद्धा आमचे नातेवाईक, आम्हाला एकच बहीण आहे नीलिमा, तीसुद्धा आलेली आहे। आमच्या कुटुंबात 2 लग्न देखील ह्या सोहळ्याच्या निमित्ताने, म्हणजे ख्रिसमसच्या निमित्ताने ह्या वर्षी योगायोगाने दोन लग्न आहेत आमच्या कुटुंबामध्ये, 2 मुलींची, आणि त्याचीसुद्धा आमच्याकडे तयारी चालू आहे। म्हणजे इट इज म्हणतात ना, संपूर्ण तयारी आणि लगबग करायला आपल्याला किती दिवस लागतात आणि कोणाची मदत होते? आम्ही सहसा मदत म्हणजे थोडंसं हेल्प घेतो, पण मेन हे सर्व डेकोरेशन वगैरे याचं ठेवणं वगैरे सर्व आम्ही प्लॅन केलेलं असतं आणि ते जवळजवळ महिनाभर आम्ही हे प्लॅन करून अशा पद्धतीने हे तुम्ही बघतायत सर्व बरेचसे लोक येऊन ते बघून जातात, आनंदाने येतात, त्यांचा आम्ही हे करतो आणि खरोखर आनंद वाटतो की हा सोहळा आहे येशूच्या ख्रिस्ताचा जन्मदिन आणि या मोठ्या थाटामाटाने आणि एकदम उत्साहाने आम्ही साजरा करतो। खरोखरच वसईतल्या गावागावात सध्या ख्रिस्ती बांधवांची लगबग पाहायला मिळते आणि ह्या दिवसाची म्हणजे 25 डिसेंबरची हे आवर्जून वर्षभर वाट पाहत असतात आणि प्रभू येशूच्या जन्माचा उत्सव, नवीन वर्षाचं स्वागत मोठ्या जल्लोषात हे ख्रिस्ती बांधव करतात। अशीच आणखीन तयारी वसईमध्ये कशा प्रकारे हे देखील आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। HP लाईव्हसाठी हनी पटेलसोबत प्रवीण नालावडे, वसई।